नमस्कार, मी विशाल बोलत. आज आपण पाहणार आहोत की पिक्सार्ट या मोबाईल ॲपद्वारे आपण जे वेगवेगळे बॅनर पाहतो रस्त्याच्या कडेला लावलेले, नेत्याचे असतील, कोणाच्या वाढदिवसाचे असतील, त्या वाढदिवसाच्या बॅनरमध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो कटआउटमध्ये घेऊन त्याच्या मागे त्याचाच दुसरा मोठ्या साईजमध्ये कटआउट हा ब्लर इमेज मध्ये टाकला जातो. तो एक आपण मोबाईलवर कसं करू शकतो ते पाहणार आहोत. तर मोबाईलमध्ये प्रथम पिक्सार्ट जे ॲप्लिकेशन आहे हे ओपन करा. ते पी दिसतंय तुम्हाला, हे पी पिक्सार्ट नाव आहे, त्याला आपण ओपन केलंय. तर पिक्सार्ट ओपन केल्यानंतर ते खाली एक प्लसचं चिन्ह दिसतंय, त्या प्लसचं चिन्हाला क्लिक करा. त्यामध्ये आता तुम्हाला एखाद्या इमेजला एडिट करायचं असेल तर ती इमेज दिसतात खाली. तर आपण यामध्ये खाली 3 जे बटन दिसत आहेत, एडिट, कोलाज आणि ड्रॉ. तर आपण त्यातलं ड्रॉ हे बटन घेणार आहोत. ड्रॉमध्ये बॅकग्राऊंडवर ड्रॉ करायचं आहे की ब्लँक ह्याच्यावर की फोटोवर ते आपण ठरवायचं आहे. तर मी प्रथम इथे ब्लँकवरच हे सर्व एडिट करणार आहे. तर ब्लँकमध्ये घेतल्यानंतर तो कॅनव्हासची साईज आहे तो आपण टेम्पलेटमध्ये तो निवडू शकताय. वेगवेगळ्या साईज दिलेल्या आहेत आणि तुम्हाला वाटेल तर ह्याच्यापेक्षा वेगळी साईज पाहिजे तर आपण इथं विड्थ आणि हाईटमध्ये टाईप करून सुद्धा ती साईज घेऊ शकतो. तर मी इथे फुल एच डी साईजमध्ये घेऊन कॅनव्हास घेतोय टेम्पलेटमधला. आणि इथे ओरिएंटेशन बघा, ओरिएंटेशन तुम्ही उभ्या ह्याच्यात घेऊ शकता किंवा आडव्या ह्याच्यात. तर मी आडव्या ह्याच्यात ते निवडलेलं आहे आणि इथं ओके करून आपण आता पुढे जाऊया. तर पहा, याला 2 बोटाच्या चिमटीमध्ये धरून तुम्ही त्याला झूम किंवा लहान मोठा असं करू शकताय पाहण्याकरता. आणि ते हे जे ओपन झालंय इथे आपल्याला जास्त काही वर्क करता येत नाही, त्यामुळे इथे वरच कोपऱ्यामध्ये डन बटन आहे बघा, या डनला तुम्ही टच करा. आणि टर्नला प्रेस केल्यानंतर सेव्ह अँड शेअर आणि खाली एडिट इमेज येईल. तर खाली एडिट इमेजला आपण टच करणार आहोत. तर आता बघा, एडिट इमेजला टच केल्यानंतर आपल्याला इथं भरपूर प्रकारचे ऑप्शन इथं तुम्हाला इथं दिसतील. टूल्स आलेले आहेत, टूल्समध्ये सुद्धा भरपूर टूल्स आलेले आहेत. मॅजिकमध्ये वेगवेगळे मॅजिकचे हे आलेले आहेत. त्याच्यात बघा नवीन हे ऑप्शन आता नवीन अपडेटनुसार आलेले आहे. आता इफेक्ट आपल्याला वेगवेगळे दिले आहेत. तर आपण प्रथम काय करणार आहे, एक फोटो ॲड करणार आहोत. आता समजा आता मी एक सॅम्पल म्हणून गॅलरीमधले एक फोटो घेतो. तर बघा गॅलरीमध्ये एक माझा हा पहिला फोटो आहे, हा मी इथे ॲड झाला आहे. खाली 10 फोटो ॲट टाइम तुम्ही सिलेक्ट करू शकतात. मी एक हा फोटो घेऊन त्याला ॲड केलेला आहे. हा फोटो या कॅनव्हासवर ॲड झालेला आहे. आता मला हा जो फोटो आहे बघा, ह्या फोटोला मला इथे कटआउट करून घ्यायचे. कटआउट करत असताना तर फोटो हा सिलेक्ट आहे सध्या. हा फोटो सिलेक्ट असला तरी खालचे ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. तर ह्या ऑप्शनमधून तुम्ही ह्या फोटोला आधी क्रॉप करायचं आहे आपल्याला. पण क्रॉप करत असताना बघा इथे क्रॉपमध्ये तुम्ही चौकोनी ह्याच्यात क्रॉप करू शकता किंवा त्याखाली पुढे शेप दिलेले, शेप क्रॉपमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही याला क्रॉप करू शकताय. पण आपण असं काही तर शेपचं करणार नाहोत, नाही तर त्याच्या पुढे शेपच्या पुढे एक फ्री क्रॉप म्हणून एक ऑप्शन आहे, ते फ्री क्रॉपला आपण ओपन करणार आहोत. फ्री क्रॉपला ओपन केल्यानंतर बघा पूर्ण इमेज इथे ओपन झालेली आहे. आता या इमेजला आपण क्रॉप करण्याकरता सिलेक्ट भाग, त्यातला भाग सिलेक्ट करणार आहोत. जो कटआउट आपल्याला करायचं आहे त्यात तो भाग, तेवढा भागच सिलेक्ट करायचा आहे. तर 2 चिमटीमध्ये 2 बोटा चिमटीत धरलं तर ह्याला आपण झूम किंवा लहान मोठे करू शकतोय. तर याचा उपयोग आपल्याला सारखा आता हे ज्यावेळेस सिलेक्ट करणार आहोत त्यावेळेस होणारच आहे. तर खाली ब्रश सिलेक्ट आहे. तर ब्रशमध्ये आपण काय करणार आहोत की आपलं बोट जर ह्या जो भाग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यावर फिरवलं तर पहा, हे बघा मी इथे एक बोट फिरवलं की माझं तो जो जिथून बोट फिरवलं त्या बोटाच्या ह्याच्यानुसार ते काय झाले, थोडा भाग लाल रंगात झालाय. हा लाल रंगाचा भाग झालाय म्हणजेच हा भाग काय झालाय, सिलेक्ट झालाय. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही मधला भाग आधी सगळा सिलेक्ट करून घ्या. तर एवढं लक्षात घ्या की जो कडीचा जो कटआउटमध्ये करणार आहोत तर आपण कडीचा भाग मी शेवटी ठेवतोय, कारण तिथे आपल्याला थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.
पहा मी जेवढा जास्तीचा भाग आहे तो फक्त तो सिलेक्ट करून घेतलाय आणि आता बाजूचा भाग मी सोड दिलेला आहे. पण जर एखाद्या वेळेस थोडं जास्त झालं तर आपण अंडू सुद्धा करू शकतोय किंवा इथे एक खोड रबर दिलेलं आहे. समजा आता मी असा भाग सिलेक्ट करताना ह्या कपड्याच्या बाहेर गेलाय तर मला हा बाहेरचा भाग नकोय तर आपण इथे इरेजरनी कट सुद्धा करू शकतोय. नंतर परत आपण हा ब्रश घेऊया. आता या चित्राला आपण सिलेक्ट करत असताना जे बाजूची काठ आहे हा काठ आपल्याला काळजीपूर्वक आपल्याला हे करायचे सिलेक्ट करायचे. त्यावेळेस पहा आता मी त्याला झूम करून हा काठ मी सिलेक्ट करत आहे. आपण फेस टू फेस घेऊ शकतो. पण काय होतं कधी कधी असं केल्यानंतर हा जो काठाच्या बाहेर आपलं सिलेक्शन जाऊ शकतं. अशा वेळी तुम्ही इथे या इरेजरचा वापर करू शकता आणि त्याला कट करू शकता. पण एवढं करण्यापेक्षा आपण सिलेक्शन करताना जर काळजी घेतली थोडीशी याला झूम करल्यानंतर बरं जेवढं झूम होईल तेवढं करा शेवटपर्यंत. आणि हे जे ब्रशची साईज आहे तुम्ही अजून थोडीशी कमी करून घ्या. बघा वाढवू शकताय कमी करू शकताय. मोठा एरिया असेल आपल्याला सिलेक्शनला उपलब्ध तर आपण मोठी साईज घ्या ब्रशची. आणि जर कमी साईज असेल कमी एरिया असेल तर कमी साईज घ्या. तर कमी साईज घेतल्यानंतर तुम्ही बोट फक्त फिरवत राहा आणि हा लाल रंग होत राहील. म्हणजे त्या चित्रावर लाल रंग झाला म्हणजे ते भागास त्याचं सिलेक्शन होत राहील. तर बघा मी त्याला झूम करून त्याचे काठ मी सिलेक्शन करत आहे. काठाच्या तिथे सिलेक्शन करत असताना तुम्ही काठ थोडे किंचितसे सोडून दिले तरी चालतील. पण काळजी एवढीच घ्या की ज्यावेळेस तुम्ही ते सिलेक्शन करता ते सिलेक्शनचे कर्व आहेत ते कर्व एकदम चांगले प्रकारे सिलेक्ट झालेले असावेत. हे पहा आता मी काठ सोडलाय पण माझा कर्व एकदम योग्य वाटतंय मला. बघा जिथे गरज आहे तिथे झूम करून घ्या. कारण सिलेक्शनला खूप वेळही लागतो. जेवढं चित्र मध्ये हे असेल मोठं असेल किंवा काठ जास्त असतील तेवढं त्याला वेळ जास्त लागेल. फक्त एका बोटाने मी हे सध्या सिलेक्शन करत आहे. सिलेक्शन करत असताना काही ठिकाणी जर आपल्याला ते किचकट वाटत असेल तर त्याला थोडंसं झूम करून घ्या. काही विशिष्ट मर्यादेपर्यंत चित्राच्या ह्याच्यानुसार ते झूम होतं आणि परत झूम होणं बंद होऊन जातं. तेवढ्यात आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. जर आपलं ब्रशची साईज मोठी झाली तर आपलं बोट फिरत आणि जास्त एरिया सिलेक्ट होतो. कधी कधी ते आपल्या कटआउटच्या बाहेर सुद्धा जाऊन सिलेक्ट होऊ शकतं. अशा वेळी आपण त्या इरेजरचा वापर करून ते जास्तीचं सिलेक्शन पुसू शकतो. आणि जर ते जास्ती सिलेक्शन होऊ नये असं जर काळजी वाटत असेल तर आपण काळजीपूर्वक ब्रशची साईज कमी करून या काठाच्या बाजूला आपण सिलेक्शन करू शकतो. हे कटआउट तयार करण्यासाठीच आपल्याला खूप वेळ लागतोय. तुम्ही हे चित्र असं बारीक करून बघू शकता. बघा आतापर्यंत फक्त एवढंच सिलेक्शन झालेलं आहे. अजून भरपूर सिलेक्शन आपल्याला करायचंय. झूम न करता केला तर त्यातला बराच भाग आपल्या लवकर सिलेक्ट होऊन जातो. पण काठ सिलेक्ट करत असताना जर हात तुमचा चांगला हात बसला असेल तर तुम्ही तो पटकन
कर्व सुद्धा फास्ट मध्ये करू शकता. आता माझ्या प्रॅक्टिसमुळे मला थोडंसं काट मी लवकर घेऊ शकतो सिलेक्ट करून, आणि थोडंसं शेवटच्या बाजूचे काट मी सोडून देतोय मुद्दामून. त्याने काही विशेष फरक पडत नाही. चेहऱ्यावरचे काट घेताना मात्र काळजी घ्यावी लागेल, कारण थोडासा जरी हुकला तर चेहऱ्याचा आकार वेगळा दिसू शकतो. त्यामुळे त्याचे कर्व नीट घ्या. जेवढा भाग तुम्ही सोडलाय तेवढाच कर्व जसेल तसा इकडे खाली तसं आला पाहिजे. हे पहा, दिसतंय तुम्हाला. मी फास्ट करू शकतोय कारण माझी बरीच त्याच्यावर बरीच प्रॅक्टिस झालेली आहे. त्याला तुम्ही बारीक करून बघू शकता की आपलं सिलेक्शन केवढं झालंय आणि आपल्याला किती अजून कुठे कुठे सिलेक्शन करायचंय. आपल्या सिलेक्शन मध्ये जर काही जास्तीचा भाग आला असेल तर आपल्याला नंतर कळतो की कुठं जास्त आलेलं आहे. सिलेक्शन केल्यानंतर पुढे नेक्स्ट स्टेपला गेल्यानंतर आपल्याला सिलेक्शन झालेला भाग दिसतो आणि उर्वरित भाग हा ब्लॅक मध्ये दिसतो. या ब्लॅक मध्ये दिसल्यामुळे जास्तीचा कुठे भाग आलाय का नाही हे आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं आणि तो वापस येऊन आपण तो भाग तो इरेजरने कटही करू शकतो. प्लेन बॅकग्राऊंड आहे तिथे आपण हे सिलेक्शन आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येते, परंतु जिथे बॅकग्राऊंड प्लेन नाही त्या ठिकाणी मात्र आपल्याला थोड्याशा अडचणी येतात. म्हणजे हे बघा, हा पानाचा भाग आहे, ह्याच्यामध्ये थोडासा काळपट भाग आला काय आलं तर इथे आपला काही भाग हा सिलेक्ट करण्याचा राहून जाऊ शकतो. अंडू केलेले आहे मी, त्यामुळे जास्तीचं जर झालं असेल तर ती एक स्टेपनी बॅक करतं. नाही झालं तर आपल्याकडे इरेजर आहे, इरेजरने तरी तुम्ही इथे त्याला
इरेज करू शकतो तो जास्तीचा भाग. आता याला मी थोडीशी लाईन साईज करून बघतो की आपला भाग हा लाल रंगात झाला. एवढा बाजूचा भाग काही थोडासा राहिलेला आहे, ते त्या भागाला आपण तिथे झूम करून घेऊ. झूम करून बघा, आता हा बॅकग्राऊंड इथे ब्लॅक झालेला आहे. तिथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणता भाग सिलेक्ट करायचा आणि कोणता सोडून द्यायचा आहे. मी मुद्दामून इथून काठ सोडून दिलेले आहेत. या काठाचा जास्त विचार करायचा नाही. फक्त आपल्या कर्व जर बरोबर आले असतील तर ते सर्व मॅच होऊन जातं. तर बघा, थोडासा भाग राहिलेला आहे आपला, तो आपण सिलेक्ट करून घेऊया. आता पहा, अशा प्रकारे मी हा माझा पूर्ण भाग मी सिलेक्ट केलेला आहे. आता याला आपण बघूया माझा भाग सिलेक्ट झालेला भाग कसा दिसतोय. हा पुढचा जो बाण दिसतोय वरच्या बाजूला जाणारा, पुढे जाणारा बाण, याला आपण टच करणार आहे कोपऱ्यात याला. तर बघा, हा माझा सिलेक्ट झालेला भाग हा असा दिसतोय. आता हा इथे आल्यानंतर आपण मात्र ह्याला सेव्ह करून घेणार आहे. तर सेव्ह करण्यासाठी काय आहे, एक स्टारचं चिन्ह दिसतंय आणि त्यावर अधिकचं चिन्ह आहे. याला असं सेव्ह केल्यानंतर हा जो कटआउट आहे हा एका स्टिकर मध्ये सिलेक्ट होईल. बघा, सेव्ह झालेलं आहे. सेव्ह टू माय स्टिकर्स म्हणजे हा आता कटआउट सिलेक्ट झालेला आहे. याला मी राईट क्लिक करून बघा, हा कटआउट माझा तयार होऊन इथं आलेला आहे. आता हा जो कटआउट आहे ह्याच्या खालीच मला माझा दुसरा कटआउट टाकायचा आहे, पण त्याच्यापेक्षा साईज मोठी. याची साईज आपण हा जो कोपऱ्यावरचा बाण आहे आणि कलर कमी जास्त साईज करू शकतोय. आणि बघा, आता हा मी असं बाजूला ठेवून देतो इकडच्या. आणि आता दुसरा एक मी प्लसचं चिन्ह वरती बाजूला दिसतंय, त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट, कॉलआउट, लेन्स, फ्लेअर, स्टिकर आणि ॲड फोटो असं दिसतंय. तर अजून एखादा फोटो ॲड करून त्याचा सुद्धा त्या फोटोचा आपण तुम्ही कटआउट करू शकता फ्री क्रॉपद्वारे. आणि आता तर मी हे जे आपण कटआउट तयार केले ह्याचंच मी स्टिकरमध्ये एक सेव्ह केलं. इथं हा 4 नंबरचं जे ऑप्शन आहे स्टिकर, या स्टिकरला मी टच करून हे बघा, ह्याच्यामध्ये माय स्टिकर, ह्याच्यात भरपूर स्टिकर येतात, पण ह्याच्यात माय स्टिकर नावाचं 2 नंबरला जे ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये मी तयार केलेले स्टिकर बघा इकडच्या बाजूला दिसतात. त्याला इकडं आपण तुम्ही पाहू शकता. सर्व स्टिकर मी तयार केले. त्यातलं मी 1 नंबरला आलेलं स्टिकर माझं घेतलं. तर बघा, ह्या स्टिकरला मी काय करणार आहे, ऑपॅसिटी याची थोडीशी कमी करणार आहे, म्हणजे हे थोडं ब्लर होऊन जाईल. आणि ब्लर होऊन ह्याला मी थोडीशी मोठी साईज करणार आहे. आणि ही जी साईज आहे ही थोडीशी लहान ठेवणार आहे. पण लक्षात घ्या, ज्या साईजला तुम्ही शेवटी टच कराल ती, ज्या इमेजला तुम्ही शेवटी टच कराल ती वरती येईल. ही त्याच्यावर आली. शेवट आपल्याला ती ओरिजिनल इमेज वर घ्यायची, म्हणून आपण ओरिजिनल इमेजला टच करणार आहोत. बघा, झालंय. आता मला वाटेल की अजून एखादा इमेज मी त्यात टाकणार आहे. हीच प्लसवर परत जा, स्टिकरमध्ये जा, परत एक स्टिकर घ्या, परत एक इमेज आली. आता तुम्हाला वाटलं की याला थोडासा इफेक्ट वेगळा देऊ, तर ह्या त्या सिलेक्ट असल्यानंतर खाली 3 नंबरला इफेक्ट नावाचं बटन आहे बघा, त्या इफेक्टला टच करा. तर याच्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट दिसतील तुम्हाला.
वेगवेगळ्या इफेक्ट मध्ये तुम्ही त्याला सेट करू शकता. आता अजून इथे अजून दुसरे इफेक्ट आहेत, पॉप आर्ट, पेपर, तर आपण घेतलंच एक सुरुवातीचं एक इफेक्ट देऊन टाकू. हा इफेक्ट मी घेतलेला आहे बघा. अजूनही बऱ्याचदाच हे स्टिकर आपण पुन्हा पुन्हा घेऊ शकतो. ज्या स्टिकरला तुम्ही टच कराल त्याला तुमची सिलेक्ट होईल. ते सिलेक्ट झालेलं स्टिकर तुम्ही इकडे तिकडे हलवूही शकताय. अशा प्रकारे स्टिकरचा दुसरा भाग आपण मोठा करून किंवा लहान मोठे करून आपण वेगवेगळे स्टिकर कमी जास्त साईज करून कुठेही ऍडजस्ट करू शकतो आणि चांगल्या प्रकारचे बॅनर तयार करू शकतो. मला वाटतं की आपला भाग आपला सर्व लक्षात आला असेल. याच्यावर तुम्ही अजून सराव करा. आता यापुढे हे तयार झालेल्या याच्यावर तुम्ही इथेच फोटो ऍड करू शकता, अजून टेक्स्ट ऍड करू शकता. टेक्स्ट ऍड करण्यासाठी प्लस वर क्लिक करा, टेक्स्ट ऍड करा. टेक्स्ट कसे ऍड करायचे ते आपण पुन्हा पाहू. तर आता हे याला मी राईट बटनाला क्लिक करून सेव्ह करणार आहे. सेव्ह करण्याच्या पुढे हे बाण क्लिक करा. बाणाला क्लिक केल्यानंतर हे गॅलरीमध्ये किंवा वॉलपेपर म्हणून इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही डायरेक्ट शेअर करू शकता, फेसबुकवर, मेसेंजरमध्ये, व्हॉट्सअपच्या किंवा व्हॉट्सअपवर ईमेल करू शकताय. इथं गॅलरीमध्ये सुद्धा डायरेक्ट सेव्ह करण्यासाठी पहिलं जे बटन दिसतं गॅलरी, तिथं गॅलरीमध्ये डाउनलोड करून घे. गॅलरीमध्ये डाउनलोड झाल्यानंतर हे आपल्याला गॅलरीत डाउनलोड झालेलं दिसेल. अपलोड करतो. धन्यवाद.